सद्गुरु कृपा संपादन केल्याशिवाय भय चिंता जात नाही आणि अभयत्व काही प्राप्त होत नाही. आणि गंमत अशी आहे की ह्या गोष्टी सद्गुरु कृपा म्हणजे सद्गुरु कृपेवरच अवलंबून. हो, परंपरेनं प्राप्त होत नाही. ह्याला प्रमाण नाथांचं चरित्र. नाथ महाराजांनी काय विचारतात? पैठण क्षेत्री गोदावरी तटी, पैठण क्षेत्री गोदावरी तटी, असे प्रत्यक्ष भगवान अनंत कोटी भगवान त्रैलोक्य श्रीमंत भगवान ज्यानं नाथांकडे सेवा केली. जगाच्या पाठीवर हा एकच नाथ झाला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि भगवंताला कुठेतरी प्रश्न केलाय की असं का केलं? त्यांनी काय उत्तर द्यावं? त्यांचं भक्तीचं ऋण माझ्या डोक्यावर एवढं झालं म्हणाले की ते उतरवण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता. 12 वर्ष भगवंतांनी सेवा करावी. आणि सेवा म्हणजे सर्व प्रकारची सेवा. सेवा करी स्वयं मुरारी, सेवा करी स्वयं धोत्र सुद्धा नाथांची पिळली भगवंतांनी. विचार करा, प्रत्यक्ष भगवंतांनी नाथांची धोत्र पिळली. फुलं आणावी, गंध मारून द्यावं, पूजेचं सर्व लागावं. कोणाच्या पूजेसाठी? हो, असा एक प्रश्न. नाथांनी कोणाची पूजा करावी? ज्याची पूजा करावी त्यानंच फुलं तोडून आणून द्यावी. जगाच्या पाठीवर एक विलक्षण उदाहरण. आणि नित्य करावं, न आळपता न चुकता असे नाथ. आणि अशा नाथांच्या घरी चिरंजीव काय विचार. हरिपंडित त्यांचं नाव. हरिपंडित महापंडित होते. काशी ठिकाणी जाऊन काशीच्या त्या ठिकाणी मुळामध्ये पैठणच एक काशी होती त्या काळात. आपण बघा त्यावेळेचा इतिहास होता. मुळामध्ये ती काशी. पण हरिपंडित काशीला गेले पैठण सोडून त्या काळी. आणि विद्वत्ता संपन्न, विद्वत्ता संपादन करून पुन्हा जे ते पैठणला आले. ज्यावेळी ते पैठणला आले तर घरातलं प्रकरण पाहिलं. काय प्रकरण होतं? नाथांची पद्धत अशी होती की रोज जे ते पुराणावर प्रवचन करावं,
भागवत सारखा ग्रंथ नाथांनी एखाद्या स्कंदावरती टीका केली भागवताची. आपण वाचा कधी वेळ सापडला. भक्तीचं रहस्य नाथांनी त्यात उलगडलंय आणि ह्याच्यासाठी वाचावं की यांच्याकडे खरोखर भक्तीची फलश्रुती दिसते. प्रत्यक्ष परमात्मा यांच्याकडे काम करते. नाथांची एक ओवी आठवली म्हणून सांगतो. नाथ लिहितात त्या भक्तीच्या व्याख्येमध्ये अर्जुनाला सांगताय भगवान नाथांच्या भाषेमध्ये. बरं लक्षात ठेवा. एखाद्या स्कंदाच्या टीकेमध्ये अर्जुना आई माझी अनुसंधाने वीण माझी अनुसंधाने वीण स्नान संध्या जप होमदान आणि हे तो अधर्माची जाण मदभक्ती नव्हे अर्जुना. माझं जर अनुसंधान नसेल आणि जर तुम्ही स्नान केलं संध्या केली जप केला पूजा केली सर्व करा म्हणजे ते हे म्हणत की पूजा नाही इथपर्यंत ऐकलं असं तरी ठीक आहे. धर्म नाही इथपर्यंत ठीक आहे म्हणजे सहन होते ती गोष्ट. हे तो अधर्माची जाणं मन भक्ती नव्हे अर्जुना. नाथ महाराज त्यात विचार करा. हो मग असे नाथ महाराज हरिपंडित घरी आले आणि नाथांची प्रवचन ऐकली. पण नाथांचं काय विचारणार. त्यांना जे दिसायचं त्या पद्धतीनं वागायची. हो कोणाचं म्हणणं नाही. आपल्याच मस्तीमध्ये आपल्याच निर्भय अभयत्वाची अवस्था होती. सद्गुरु कृपांकित अवस्था प्राप्त झाली नाथ महाराजांना जनार्दन स्वामीच्या कृपेनं. आपल्या एका मस्तीमध्ये असायची तंत्रीमध्ये असायची नाथ महाराज. तुम्हाला गमत सांगतो. पुराणाला येणारे लोक रोज जेव्हा पुराण करायचे ते एक म्हातारी बाई रोज यायची पुराणात. तर 4-4 मास चातुर्मास पुराण चालायचं. एक म्हातारी बाई यायच्या पुराणाच्या तिथे बसायच्या आणि नाथांनी प्रवचन सुरू केलं की यांनी डुलकी खायला सुरुवात करायची. आणि तेव्हा पुराणाच्या शेवटी जेव्हा आरती व्हायची वेळ यायची त्या पुराण आरतीची वेळ झाली घंटा वाजला आणि झालं की मग ही म्हातारी उठायची. बरं खरं म्हणजे काय असतं असे श्रोते चालतात कीर्तनकारांना प्रवचन करायला थोडी संख्या दिसते. रेकॉर्डिंगच्या भूमिकेचं दिसतं की लोक बसलेत मग हा नंबर ऑफ हेड्स तर दिसतात. मागून तर रेकॉर्डिंग करून दिसतं की झोपताय की विधान आहे काय. पण काय असतं ते नाथांच्या लक्षात आलं त्याची मर्यादा आहे. अशा लोकांनी निदान मागे तरी बसावं लांब तरी बसावं. आता ही अगदी पुढे येऊन बसायचे. शेवटी नाथाने तिला विचारलं माय तुम्ही रोज येतात घरी काही त्रास आहे का. माझं प्रवचन काही जड होत आहे का तुम्हाला समजत नाही काय काही समजण्यामध्ये. तिने सांगितलं महाराज मी खरं सांगू का माझी ह्याची खायची भ्रांत आहे घरी. मला या प्रवचनात काही नाही म्हणाले. फक्त नंतर जो प्रसाद तुम्ही वाटता ना त्या प्रसादासाठी मी येते म्हणाले. आणि कधी कधी मी एवढ्यासाठी पुढे बघते की लवकर प्रसाद मिळाला तो संपला तर तेही जायचं म्हणाले. आता नाथांनी आमच्या दर्ग्याचे नाथांनी काय व्यवस्था करावी. घरी गेल्या आणि आपल्या पत्नीने सांगितलं गिरिजाबाई काय या मायला आता रोज जेवायची व्यवस्था करा. ही प्रवचन ऐकू किंवा ना आपलं कर्तव्य नाम आणि अन्नदान. आणि ती माय अशी संख्या वाढू लागली आणि ते हरिपंडितांनी पाहिलं की हे प्रकरण सगळं विलक्षण आहे म्हणाले. काही डिसिप्लिन नाही काही पद्धत नाही काही भे नाही. आता ते महापंडित होते एका शिस्तबद्ध पद्धतीने मला शिकलेले. ते म्हणे बाबा हे काय चाललंय हे काय करताय तुम्ही. हरी अरे म्हणाले हा सर्व विश्वास तो पसारा भगवंताचा आहे. सर्व ठिकाणी चराचरामध्ये तो भरलाय. आपलं कर्तव्य आणि हरिपंडितांना पटेना. त्याचा परिणाम हा झाला बाप लेकांची रोज भांडणं सुरू झाली. ती भांडणं घरातल्या घरात होऊ लागली. पण का पाहता 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 कधी कधी मर्यादा ओलांडावी त्या गोष्टी. आणि त्याचा परिणाम या हरिपंडितांचे जे मुलं होते त्यांना 3 मुलं होती. एक मोठा होता 10-12 वर्षाचा, एक 7-8 वर्षाचा आणि एक 4-5 वर्षाचा. त्या लहान लहान लेकरांवरती हा परिणाम दिसू लागला. तो राघोबा म्हणून धाकटा होता लहानचा. त्यांना आईला अशी गळ घातली आई आई आई. अगं म्हणाले आई
बाबा जोमाशी बाबा जोमाशी भांडती का सांग गे मला आई 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 बाबा काय म्हणतात काय म्हणतात अरे तू लहान आहे तुला नाही करणार म्हणाले बाळा तू तिकडे लक्ष देऊ नको आणि एक दिवशी दोघांची एवढा तडाखा झाला की नाथांना हरिपंडितांनी सांगितलं बाबा मी इथे राहू नाही शकत अरे हरी असं करू नकोस नाही म्हणाले बाबा शक्य नाही म्हणाले नुसतं ऐकलं नाही राहू शकत नाही म्हणाले नाही त्या राघोबाला सोडलं तो राघोबाला मी नाही जाणार मी ना ते दोघं पोरं होते निघून गेला पंडित काशीचे निघून गेला आणि हे दोघही जण बरोबर मधले जे होते दोघही गेले आणि हरिपंडितांबरोबर तिघ बायको सोबत हे कुठे आले काशीला आले आपल्या स्वस्थानी जे आपण अध्ययन केलं होतं गुरु ठिकाणी हरिपंडित आपले दिवस कळमतायत मन कशात लागत नाहीये दिवस जात आहेत आणि इकडे नाथांना सुद्धा प्रश्न पडला काय रामचरित्र सांगावं नाथांनी हो आणि त्या रामकथेला सांगत असताना नाथांच्या डोळ्यातलं पाणी यावं की ज्या रामाचं चरित्र मी जगाला सांगतो आणि जगाने आत्मसात करावं अशी माझी अपेक्षा आहे तिथे प्रत्यक्ष मला मुलगाच आत्मसात करत नाहीये म्हणाले बापाला सोडून निघून गेलाय मी काय करावं म्हणाले डोळ्यातनं अश्रुधारा प्रवाहित व्हावे आणि हे गंमत अशी होती गिरिजाबाईचं असह्य व्हावं काही कळे ना सुतीला काय करावं कसं करावं दिवस कमतायत आणि गिरिजाबाईंनी नाथांना मागे लावा हो घेऊन या कसंही झालं तरी आपल्या पोरचं पोरगा येतं म्हणाले घेऊन या जाऊ द्या तुम्ही कशाला आमच्या नांदीला बर तू म्हणतेस काही हरकत नाही म्हणाले आणि एके दिवशी नाथांनी ठरवलं की आपण गेलं पाहिजे आपण मोठे आहोत आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून नाथांची स्वारी तिथून निघाली आणि काशीला आली आता हरिपंडित सुद्धा दिनक्रमातच होते करमत नव्हतं दिवस एका परीने दुसरे दिवस जात होते कसे जात होते कुणास ठाऊक आणि त्यांनी एके दिवशी सहज जात असताना लगबगीत जात असताना समोर पाहिलं बाबा नाथ महाराजांना पाहिलं आपलं काम सोडलं धावत धावत गेले नाथांनी त्याला हरी म्हणून हात मारले बाबा म्हणून हात मारले अलिंगन दिलं कडकडून डोळ्यातनं अश्रुधारा प्रवाहित होत आहेत बाबा घरी जा आलोच तेवढ्यासाठी तुला न्यायला आलो बाबा खरं म्हणजे मनात वाटत होतं बाबा ती गोष्ट काढू नका ते काही सहज शक्य होणार अरे असं करू नकोस तू आपल्या आईला बघ हाडाचा सापळा झालाय नुसतं तुझ्या चिंतनामुळे तुझ्या नातवांमुळे दोन्ही नातवांमुळे अन्नदात्ने तिची अशी अवस्था दोघांचा संवाद झाला 2 दिवस नात राहिले ठीक आहे बाबा एका अटीवर मी तिथे बघितलं तुम्ही कसंही वागता जे मनात येतं ते करता आणखी सांगतो मराठीत तुम्ही प्रवचन करता हे शोभतं का म्हणाले मी जर पंडित आहे ना संस्कृत भाषेमध्ये व्यवस्थित व्हायला पाहिजे टीका मी करून ठेवल्या त्या सगळ्या मांडल्या गेल्या पाहिजे शंकर भाष्य सगळे आमच्या इथे भाष्य ते सगळे मांडले गेले पाहिजे लोकांना हरी अरे समाजाकडे बघशील की नाही
समाजाने ते आत्मसात करत असताना म्हणून त्याला मराठीमध्ये भाष्य करून मौलीनं सुद्धा ज्ञानेश्वरीचा लोकांसमोर ठेवला. का लोकांना कळत नाही म्हणून. आमचं काही वावगं थोडी आहे. राज्यभाषा आमची मातृभाषा आहे. ते मला काही सांगू नका. मी जसं म्हणेन तसं चालेल. एवढंच ना. तू चल आपण इथे दिवस काढता कामा नये. तू माझ्याबरोबर चल. नाथांनी हात धरला हरीचा. हरीची पत्नी, 2 मुलं आणि हे सगळे काशीला आले. गिरिजाबाईंना अति आनंद झाला. काय करू काय नको करू अशी त्यांची अवस्था होती. उड्या मारता दिवस काळक्रमात सुरू झाले. लोक आले. महाराज प्रवचन. लोक हो क्षमा प्रार्थी. हरीला शब्द दिलाय. तुम्ही पाहिजे तर हरीला विनंती करा. हरी जे म्हणेल ते आता इथे होईल. ठीक आहे. लोक हरिपंडितांजवळ आले. हे महाराजांचं प्रवचन नाही शक्य नाही मी करणार. चालेल म्हणलं. आम्हाला तर प्रवचन पाहिजे, पुराण पाहिजे, संध्याकाळी काहीतरी श्रवणीय ग्रंथ ऐकायला पाहिजे. आणि हरिपंडितांनी प्रवचनाला सुरुवात केली. संस्कृत भाषेमध्ये प्राच्य आमचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांवरती, उपनिषदांवरती हरिपंडितांनी प्रवचनाला सुरुवात केली. आता मुळामध्ये प्रवचन करायला हरकत नाही. आमचे उपनिषदांसारखे ग्रंथ घ्यायला हरकत नाही. पण ते संस्कृतमध्ये आणि गावातलं ग्रामीण पैठण भाग कोणाला करणार. सुरुवातीला पहिल्यांदा हरिपंडितांचं प्रवचन दुतर्मा गर्दी, चक्क गर्दी. पंडितांचं प्रवचन, हरीचं प्रवचन, हरिपंडितांचं प्रवचन, हरिपंडित. दुसऱ्या दिवशी अर्धे राहिले. चौथ्या दिवशी ते म्हणाले आम्ही या बिछाईत कमिटीचे मेंबर्स आहोत, आम्हाला एक उचलावी लागते म्हणून आम्ही तिथे थांबलो. जय जय. हो काय असतं गंमत सांगतो. आपल्याला अनुभव श्रावण मासाचा अनुभव. ते सुद्धा फार फ्रस्ट्रेशन, फार त्रासदायक असतं. जय जय. श्रोते नसणं हे सुद्धा फ्रस्ट्रेशन फार त्रासदायक आहे. यात मग तुम्हाला तेवढी साधना पाहिजे. अवघा बोले चाले आणि ज्याची कथा तोची करी. होमोनिया श्रोता वक्ता करी आपुली आपण कथा. विश्वरूप परिपूर्ण अवघा एकची नारायण. विनवी रमा वल्लभ जात अवघा हरीचा विलास. तुमची साधना पाहिजे. आबा महाराजचे चिरंजीव आपले इथले मठातले यशवंत, त्यांचं आपण एक पद घेतले आहे. यशवंत गुरु स्मरता सरली भीम भवर्ण वार्ता. हे महाराजांचं कीर्तन ऐकायला लोक मठामध्ये गर्दी करायचे आणि महाराज यायचीच नाही बाहेर. मग लोक कंटाळून घरी निघून जायचे. मग त्यांना सांगायचे की महाद्वार बंद करा. आणि तुम्हाला गंमत सांगतो, त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे की रात्री ते 11:30-12 वाजता मग रामापुढे उभे राहायचे. आणि मग ते असं नाही की आता लोक नाहीये म्हणून रामापुढे उभं राहिल्यानंतर मग ते किती वेळ कीर्तन चालेल, 3 तास 4 तास 2 तास हे सांगता येत नाही. देहावरच नसायचे महाराज. असं ते कीर्तन चालायचं. फक्त राम आणि जय जय रघु. काय कीर्तन असेल विचार करा. सोपं नाही. हरिपंडितांनी पाहिलं एवढी गर्दी आणि आता कोणीच नाही. मग ते तणातणी घरामध्ये सुरू झाले. अरे मी तुला एवढ्यासाठी म्हणत होतो लोकांना कळावं अशा भाषेत सांग हरी, म्हणून मी पुराण सांगत होते. काही नाही बाबा. तेवढ्यामध्ये एक म्हातारी बाई आली. ती रोज प्रवचनाला येत होती. चातुर्मास संपायचे दिवस आले. ही अतिशय सदन संपन्न होती बाई. आणि तिनं हे ना त्यावेळेस नवस केला होता की माझं अनुपम काम झालं तर मी काय करेन, 1000 ब्राह्मण भोजन घेऊन घालीन. कर्मधर्म संयोगानं दरिद्रता हिला प्राप्त झाली. आता काय करावं. नवस बोलले आणि आता ह्या देहामध्ये माझी शक्यता नाही की मी सहस्र भोजन घेऊन घालू शकत नाही. मला संपन्नच नाही. मी निर्धनात माझी अवस्था. मी काय करावं. पैठणच्या शास्त्रीय धर्म सभेमध्ये तिने हा प्रश्न मांडला. त्यांनी सांगितलं बाई याचा एक आहे शास्त्रोक्त जो निर्णय सांगितला तो असा आहे, एका ब्राह्मणाला तू अशा ब्रह्मवेत्याला तू तृप्त कर. एका ब्रह्मवेत्ता तृप्त करशील. एका ब्रह्मवेत्ता तृप्त करशील. एक ब्रह्मवेत्या माणसाला तू तृप्त कर. काय होय पुण्य पावशील. काय
ब्रह्मशीला सहस्रांच्या एक ब्रह्मवेत्या कोण सत्पुरुषा तृप्त कर. ते म्हणाले महाराज असा कोण आहे? अरे म्हणाले आपल्या तू भाग्यशान भाग्यवान आहे, पैठणमध्ये एकच आहे आता आणि तो म्हणजे नाथ. तू नाथाला घरी बोलव जेवायला, तुला सहस्र ब्राह्मणांचं भोजनाचं जे पुण्य प्राप्त होईल. ती म्हणे ठीक आहे. ही आली चातुर्मास पुराण श्रवण करत होती, आली आणि नाथांना गयाबाई करू लागली महाराज माझ्याकडे जेवायला. मी नवस केलाय महाराज, मी नवस केलाय सहस्र ब्राह्मणांचा, असं असं झालंय, मी आता सहस्र ब्राह्मण जेवू घालू शकत नाही महाराज, आपण जेवायला. नाथांनी हात जोडले, सांगितलं माय आम्ही आता बांधले गेलो होतो, आम्ही वचन दिलंय हरिपंडितांना, आम्ही काही करू शकत नाही. असं करू नका. गयाबाई करून डोळ्यात असू नका महाराज, असं करू नका. असं बाय माय माझ्या मागे लागू नकोस, मी काही करू शकत नाही, बांधला गेलोय. पहिले बांधलं आधी आधी ते सगळं केलं असतं, मग आता काय करू? हा हे सांग, तू हरिपंडिताला शरण जा आणि हरिपंडिताला म्हण, त्याच्या जर मनात आलं तर मी तुझ्याकडे येतो, त्याला सांग असं असं मी जे सांगतो त्याप्रमाणे कानात मंत्र दिला. ती माय हरिपंडिताकडे आली, सांगितलं महाराज भोजनाला शक्य नाही. नाथांनी पडवलं होतं त्याप्रमाणे ती म्हणाली महाराज मी सांगते आपल्याला, आपण ऐका, आपण आमच्याकडे जेवायला या. माझी अशी अडचण आहे, मी सहस्र ब्राह्मणांचं केलंय, तेही तर शास्त्राप्रमाणे फेडलं गेलं पाहिजे तो नवस. आपण सांगा काय त्यातला मार्ग आहे. मी सांगते आपल्याला महाराज, आपल्याला मी स्वयंपाकघर ताब्यात देईन, माझा प्रवेश असणार, कोणी प्रवेश करणार नाही. आपल्या सोळ्या ओळ्या धर्माप्रमाणे आपल्याला जे वाटेल त्या पद्धतीनं आपण करा, माझं काही म्हणणं नाही. आणि हा जो मंत्र होता हा लागू पडला. हरिपंडितांना ऐकलं, हो हो नक्की नक्की येतो म्हणून. महाराजांना घेऊन येतो, नाथांना घेऊन येतो म्हणून, बाबांना घेऊन येतो. दुसरा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे हरिपंडित अगोदरच गेले, स्वयंपाक सिद्ध केला. तुम्ही म्हणा हरिपंडितांनी स्वयंपाक केला? हो हरिपंडितांनी स्वयंपाक केला. आचार धर्म जो पाळतो त्याला हे सगळं करता येतं. जय जय रघुवीर. लाटणं पोळपाट धरणं काही अवघड नव्हतं. हरिपंडितांनी स्वयंपाक केला. दुपारी मध्यान्नाची वेळ झाली आणि पाहतात तो काय, नाथांची स्वारी सांगितल्याप्रमाणे बरोबर तिथे स्वारी उपस्थित झाली. हरिपंडितांनी 2 पानं वाढवून ठेवली होती, पाठ मांडून ठेवले होते, रांगोळी काढल्या, सगळं व्यवस्थित केलं होतं. 2 पात्र तयार केली, 2 पत्रावळी वाढल्या, यथेच्छ वाढून ठेवलं. काही मंडळींचा नियम असतो, श्रावण मासामुळे अनेक पद्धती पाहायला मिळाल्या. एक वाढत जेवतात, म्हणजे पहिल्यांदाच वाढून घ्यायचं आणि देवाला आपण जेव्हा चित्रावरती घालतो तर नैवेद्य दाखवायचा, पुन्हा काही घ्यायचं नाही. आपल्याला 4 पोळ्या लागतात, 2 पोळ्या लागतात, पहिल्यांदाच वाढून घ्यायच्या. जेवढं अंदाजाचं वरण, जेवढं अंदाजाची भाजी बिजी जे केला पाहिजे भात पहिल्यांदाच वाढून घ्यायचं, पुन्हा काही घ्यायचं नाही. तर नाथांनी पत्रावळ तयार केली, हरिपंडितांनी वाढवून घेतल्या. सांगितलं आता इकडे प्रवेश नाही बघा, आम्ही जेवायला बसतोय. बघा म्हणाले महाराज. दोघांनी माना खाली घातल्या, बदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज होते नाम घेता सुखाचे, जीवन करी जीवित्वात नहे पूर्ण ब्रह्म आणि उदर भरण होय जाणीले यज्ञ कर्म सीताकांत स्मरणे नमः पार्वती पदे हर महादेव. आणि नैवेद्य दाखवून दोघांनी भोजन करायला सुरुवात केली. या मायेच्या लक्षात आलं की हे सगळं परभारीत चाललंय. आपल्याला जर आपण नवस केलंय, आपण करणार, अमुक करणार, तमुक करणार, आपण काय केलं? काहीच केलं नाही. आपण काहीच केलं नाही. बरं योगायोगाचं ह्यांचं जेवण होतच आलं होतं, तेवढं त्या मायेशी राहवलं गेलं नाही. म्हणून काय केलंय ना, ते पकवांना कशी गेली आणि विचार केला आपल्या हातून काही तर पाहिजे ना, म्हणून ते पकवांनाचं पातेलं उचललं. हे दोघांना खाली बसून जेवण जेवत होते. पकवान उचललं आणि बरोबर एक पत्रावळमध्ये वाढलं. हरिपंडितांच्या पत्रावळमध्ये वाढलं, नाथांच्या पत्रावर टप बोललं. तेव्हा अरे अरे काय केलं काय केलं. हरिपंडित तो उठूनच उभे राहिले. नाथ म्हणाले हरी खाली बस म्हणून. का?
अरे आपण काय म्हटलंय, वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे आणि सहज हवन होते नाम घेता फुकाटे. आपण म्हटलंय जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. याचं सोडून टाकून उठणं योग्य नाही म्हणाले. तू शास्त्र मर्यादा जाणतोस म्हणाले, मी तुला काय सांगावं. बाबांकडे पाहिलं, नाथांकडे पाहिलं आणि मुकाट्यानं हरिपंडित खाली बसले. जेवून घे म्हणाले, भगवंताची इच्छा आणि ज्ञानतर. माय इथे येऊ नकोस, तुला सांगितलं होतं, पुन्हा येऊ नकोस, इकडे बघू सुद्धा नकोस. हरिपंडितांचा चेहरा मात्र अगदी तळ पायाची आत मस्तकाला घेतली. तो पकवान खाल्लं आणि पकवान खाल्ल्यानंतर बाबांची झालं होतं, नाथांची झालं. आपोषण घेतलं दोघांनी आणि नाथ एवढंच म्हणाले, हरी आता फक्त माझी एवढीच इच्छा आहे. काय आता या मायला पुन्हा कशाला पाहिजे, म्हातारी आहे ती तशी, तू एवढंच कर की हे पत्रावळी जी आहे ती उचलून आणि बाहेर टाक म्हणाले. त्यांना पटलं हरिपंडितांनी. मग म्हणा ठीक आहे म्हणाले. आणि म्हणून हरिपंडितांनी हात धुतले, दोघांनी हात धुतले आणि नाथांच्या पत्रावळीजवळ हरिपंडितांची स्वारी आली. त्या पत्रावळीला हात लावला. हरिपंडितांनी आपल्या हातात घेतली ती पत्रावळ, नाथ ज्याच्यात जेवले होते, आणि बाहेर असताना त्या गुऱ्यावर जाऊन टाकून नाथांच्या पत्रावळ गुऱ्यावर टाकली आणि पुन्हा वळून पाहिलं. तो पाहतात तो काय, एक काळी तो तुझी अरे विद्वत्तेनं नाही करणार. बाबा म्हणून माझ्या लक्षात आलं, समाधान नाही अजूनपर्यंत. शांतता नाही पाहिजे. अरे देवाधिकांना सद्गुरूला शरण गेल्याशिवाय ती प्राप्त होणार नाही. काय करू बाबा, मी तुम्हाला शरण आहे. साष्टांग नमस्कार घातला. नाथांनी कडकडून आलिंगन दिलं, डोक्यावर हात ठेवला, सांगितलं एकच कर मला. काय तुला अपेक्षा आहे ना, मग एकच कर. भय काय भय काय करी मगा भय काय भय काय कृपा करीना तू माय करी कृपा करीना तू माय करी भय काय भय काय करी मगा भय काय भय काय भय महाराजांच्या आपण करूया. हे